दुकानदारी किती वाजेपर्यंत पुढे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्री. आता मुली सुद्धा आलेल्या आहेत. अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येत आहे. आता कोमिंग ऑपरेशन करण्यास सुद्धा दिलेलं आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विषय अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल याच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे तसे निर्देश आता दिलेले आहेत. सर शिर्डीमध्ये हे जे गुन्हेगार आहे त्यांनी बाहेरून येऊन इथे जागा घेतलेल्या आहेत आणि ते घर बांधले आणि इथलेच रहिवासी ते झालेले आहेत. याकडे जागा वेगळ्या स्थानिकांनी त्यांना जागा विकलेल्या आहेत. तेव्हा माझं म्हणणं तेच आहे ना की शेवटी हे गुन्हेगारी का वाढली आपल्याच लोकांनी स्थानिक लोकांनीच त्यावेळी गुन्हेगारी म्हणून नसेल परंतु गावा शिर्डीत लोक येतात जागा मागतात माणुसकीच्या दृष्टीने दिली असेल जागा परंतु ते गुन्हेगारीकडे वळलेले आहे ते सुद्धा त्या स्थानिक लोकांना माहीतच होतं ना. मला वाटतं अजूनही माझी अपेक्षा आहे की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये पुढाकमी अनेक वेळा म्हटलं की स्थानिक लोकांनी पुढं आलं पाहिजे माहिती दिली पाहिजे त्या लॉजेसमध्ये काय चालतं आहे अल्पवयीन मुलींचा वापर होतो का मागे आपण काही कारवाई केल्यामुळे थांबलं जातं पण असं आहे की हा जनतेने सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं अशी मला त्यांना नेहमीच मी विनंती केलेली आहे. सर पोलीस प्रशासनासोबत तुमची बैठक झालेली आहे काय त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि काय कारवाई आदेश दिले नाही म्हणून जे काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे अंमली पदार्थाचं समोच्चाटन झालं पाहिजे संघटित गुन्हेगारी जर एकत्रितपणे या पद्धतीने काही किंवा आता परवा ज्या कारवाई झाल्या अनेक ठिकाणी जवळजवळ 7-8 जिल्ह्यामध्ये काही 7-8 ठिकाणी गावठी कट्टे सापडले. आता कट्टे तर सरस ह्या जे नेवाचं कनेक्शन होतं मागचं वाळूचं श्रीरामपूर कनेक्शन आहे ते आता शिर्डीपर्यंत लोण आलं आहे ते तर खरं म्हणजे आता गुन्हेगारीचा पार्टनर तर गुन्हेगारीचा अड्डा होत चाललेला आहे हे आपल्या जिल्ह्यात मोठं दुर्दैव आहे. एमडी ड्रग्ज राहिल्यानगरमध्ये संपर्क कारवाई ह्या काही दिवसापुरतं चालू असतात पण नेमके गुन्हेगार जे आहेत ते काही दिवसच शांत होतात परत पुन्हा सक्रिय होतात. कसं हे आता मला वाटतं निरंतर चालणारी प्रक्रिया राहील जोपर्यंत याचं संपूर्ण टक्के बिमोड होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील. जंतर मंतर आंदोलन पर कैसा देखते सर वो तो मैं समझता हूँ. काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. तर या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. आरोपी आणि जी मयत आहेत त्याचा व्यवसाय काय होता नेमके वाद कशावर हे जे आहेत हे मयत असतील आरोपी असतील हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं. रस्त्यावरती विक्री करत होतं. आरोपी नशेमध्ये होतं असं त्यांचं मेडिकल केलेलं आहे त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी आहे नाही आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. कारण काय हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिनं त्याचा मर्डर केलेला आहे. ते तपासाचा भाग आहे. आता बघूया ह्याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुना आपला IPCचं 120B म्हणायचो आपण तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. सर शिर्डी परिसर जो आहे यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत
ही अशी गुन्हेगारी वळण दिसत आहे. अल्पवयीन आहेत, काही मोठे असतात. काय त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा अशी लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केली गेलेली आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे जिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया. एका महिलेने वार केले, त्या महिलेचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि या महिला जर असा वार करत असतील शहरातले, त्या दरम्यान आता बरेच लोक तिथं बघणारे होते. त्या अनुषंगानं आपल्याला तिथून कॉल आल्यानंतर तात्काळ आपण घटनास्थळी पोहोचल्यामुळेच आपल्याला आरोपी म्हणजे पळून गेले नाहीत, आपण पकडू शकलो आरोपींना आणि त्यांना आज दुपारी पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. वर्दळीचा मला सांगा की गुन्हेगार पार्श्वभूमी जी आहे आता शिर्डीमध्ये वाढत चालली. महिला असेल, पुरुष असेल, यांची गुन्हेगारीमध्ये आता सक्रिय होते. नगर परिषद म्हणून काय भूमिका घेतली जाईल? नगर परिषद म्हणून जे ह्या शिर्डी शहरात गुन्हेगारी करतील किंवा गुन्हेगारीमध्ये अडकलेले असतील अशा लोकांच्या नागरी सुविधा आम्ही प्रथम बंद करणार आहोत. जर त्यांची आस्थापना ती जर कायदेशीर नसेल, बिगर परवानगीची असेल आणि जर परवानगी घेतलेली असेल पण कायदेशीर बांधलेली नसेल तर तिला सुद्धा JCPच्या सहाय्याने उद्या तिचा पण आम्ही त्या ठिकाणी पाडण्याचा बंदोबस्त करणार आहोत. मुली ज्या आहेत या मुली 2 मुलींनी एका मुलीची हत्या केली आहे. कसं बघतात? पूर्वी मुलं करायची हत्या कशामुळे? इझी मनी काय? हा सगळा प्रकार इझी मनीमुळे झालेला आहे. मुलींची जर एवढी हिंमत वाढली असेल तर आता कुठंतरी कायमस्वरूपी हा विषय बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी पण तसे निर्देश दिलेले आहेत. सुजयदादांचं सकाळी बोलणं झालं, त्यांनी पण तसे आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्या दोघांच्या आदेशाचं पालन आम्ही शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान, शिर्डीतील सर्व नागरिक आमचं ते सगळे आदेश पालन करायचं आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते करणार आहोत. अनेक भाडेतत्वावर राहणारे गुन्हेगार जे आहे मालकावर कारवाई होत नाही. मागे पण यासाठी सुजयदादांनी विषय भूमिका मांडली होती, काही होत नाही. मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. घरांच्या झडती घेणार आहोत. ज्या ठिकाणी भाडे तत्वावर काही लोक राहत असतील त्यांची सुद्धा आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. कुठनं आले, काय आले, किती दिवसासाठी आले, काय त्यांचं प्रयोजन होतं आणि ही सगळी कॉम्बिंग ऑपरेशन करत असताना भाडेकरू बरोबर इतर सुद्धा ज्या काय आम्हाला जी काय शंका आहे, शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात लोकांकडे असू शकतो अशी शंका आम्हाला अगदी म्हणजे खात्रीलायक आमच्याकडे माहिती आहे. म्हणून आम्ही ह्या संदर्भात पोलीस आमचे DSP साहेब आहेत, PI साहेब आहेत, त्यांची चर्चा केलेली आहे. घर मालकांवर सुद्धा कठोर कार्य करणार आहोत. कारण यापूर्वीच घर मालकांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. तुम्हाला जर समजा उद्या एखादा भाडेकरू जर त्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने काही द्यायचं असेल महिन्यानी, वर्षभरासाठी, कायसाठी, तर त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट आमच्या नगर परिषदेकडे एक कॉपी, एक शिर्डी पोलीस स्टेशनकडे एक कॉपी असे कॉपी देण्यासाठी व परवानगी घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आदेश पारित केलेले होते. ज्या ज्या लोकांनी त्या आदेशाचं समजा त्या ठिकाणी अंमलबजावणी केली नसेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही नागरी सुविधा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली आम्ही करणार आहोत. या 2 मुलीचे आरोपी आहेत त्यांचं काय काय नागरी सुविधा बंद होणार कशा? ह्या मुली यांचं कुटुंब सुद्धा आम्ही जे काही माहिती काढली गरीब आहे, पण ज्या अर्थी ह्या मुली इतक्या दिवसाचं हे सगळं करतायत व्यवसाय आणि त्यांच्या पैशातनं त्या आईबापांना सुद्धा हे पैसे गोड लागत असतील म्हणूनच त्या मुलींना त्यांनी त्या ठिकाणी सूट दिलेली असणार आहे. तर त्यांच्या सुद्धा नागरी सुविधा आम्ही बंद करणार आहोत. त्या घराची सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत. ती कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे आणि ही एक तुम्हाला मी खात्री देतो की याच्या माध्यमातून पुढं कोणी जर मनात गुन्हेगारी करण्याच्या किंवा गुन्हेगार होण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तर त्याला 100 वेळेस विचार करावा लागेल. अशा पद्धतीची कारवाई करणार आहोत. नागरी सुविधामध्ये नळ कनेक्शन आलं, इतर सुविधा आल्या, सगळ्याच गोष्टी आल्या, त्या सगळ्या आम्ही बंद करणार. स्ट्रीट लाईट त्यांच्या घरासमोर असेल तर ते कट करू, पाणी पुरवठा बंद करावं लागेल.
तुम्हाला जर समजा या ठिकाणी जर नंगानाचच घालायचा असेल तर कायद्याने आम्हाला पण करता येतं, काय करायचं ते. शेजारी गावातील ग्रामपंचायतींना याच्या तुम्ही बरोबर घेणार आहे. कारण भरपूर लोक आसपास राहतात आणि त्यांचे काम करायचे. आम्हाला एकदा शिर्डी सरळ करू द्या. आम्हाला माहित आहे शिर्डी काही सरळ करायची. शिर्डीतील लोक किती कोणत्या लेवलला पोहोचलेले आम्हाला सगळं माहित आहे. एकदा यांना नीट करू द्या, मग बाकीचं ग्रामपंचायतचं बघू. बेकायदेशीर घर असेल तर काय कारवाई करणार? मी सांगितलं आपल्याला, बेकायदेशीर घर असेल तर त्यांना नोटीस पाठवून जी प्रोसिजर आहे कायद्याने ती प्रोसिजर पूर्ण करून ते घर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जमीनदोस्त करणार आहोत.